आहे त्या मराठा आरक्षणासाठी या गोरगरीब मराठा बांधवांना सुंदरपैकी आरक्षण मिळावं यासाठी मराठा योद्धा मराठ्यांचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची स्थापना जशी राजांनी केली तसं मराठ्यासाठी एक मराठी समाजाचा लढणारा योद्धा म्हणजे मनोज पाटील जरांगे आणि या मनोज पाटील जरांगे यांनी ज्या आंतरविली सराटी गावामध्ये जे उपोषण केले 17 दिवसाचं आहे आणि 40 दिवसाचं लिमिट 40 दिवसाचा महाराज निर्णय घेण्यासाठी सरकारला वेळ दिलाय आणि 40 दिवसाचा अखंड हरिनाम आरक्षणाचा सप्ताह रात्रीचे कीर्तन नाहीये सकाळी बी कीर्तन आहे आणि महाराज संध्याकाळी कीर्तन आहे टोटल 40 + 40 करा 80 कीर्तन होत आहेत असा मराठा आरक्षणाचा नाम सप्ताह आणि आजचा मला वाटतं 28वा दिवस बरोबर आहे का 28वा दिवस आहे आणि 28 दिवसाची सेवा ग्रामदैवताच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सर्वांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजीराजे जगद्गुरु तुकोबाराय यांच्या वतीनं प्राध्यापक मनोज पाटील जरांगे यांच्या वतीनं माझ्याकडे ही सेवा आली मी कोटी कोटी धन्यवाद म्हणते मी पहिला मुजरा करेल स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आणि दुसरा महाराज मुजरा करेल महाराज माझ्या मराठी वाद्याला मनोज पाटील जरांगे पाटलांना या ठिकाणी मी मुजरा करेल पाटील मानलं तुम्हाला आणि माझा मानाचा मुजरा विठाला अतिशय सोपा आहे अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि 40 दिवसाचा नाम सप्ताह चाललाय आज 28वा दिवस आहे या आंतरवेलीमध्ये माझे भरपूर कीर्तन झाले आदरणीय गुरुवर्य समान असणारे महादेव महाराज गिरी असतील तसंच आमचे गणेशजी महाराज बोचरे जरी आडनाव बोचरे असतील तर त्यांना दात आहेत एवढं लक्षात ठेवा जरी बोचरे असेल तरी त्यांना दाता आहेत असे महादेव महाराज गिरी असतील आमचे गणेश दादा बोचरे दादा असतील आज महाराष्ट्रातले गान कोकिळा आमचे असणारे पंढरीनाथजी कदम गान कोकिळे या महाराष्ट्राची महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे तात्या सुद्धा उपस्थित आहेत तात्यांना जोड मला वाटतं जोडलंय भारी आहे पंढरीनाथ दादा तर आहेच परंतु आज ते खाली बसले तब्येतीनं जितके आहेत तितकं गायनातही वजन आहे अशी गान कोकिळा दृष्टी महाराज म्हणजे महाराष्ट्राची दुसरी गान कोकिळा आमचे बळीराम महाराज आवटी महाराज सुद्धा या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर दादा आवटी सुद्धा कारण बळीराम दादांना मी खूप ओळखते त्यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित असते कारण मुलाच्या नावाच्या आधी बापाचं नाव तोंडात येणार एवढं लक्षात ठेवा दादा ज्ञानेश्वर दादा आहेत आणि मृदुंग मार्तंड मृदुंग सम्राट म्हणजे कितीही पदव्या दिल्या तरी कमी पडेल आता कीर्तनातच तुम्ही ऐकलं माझ्या दादाचा हात किती गोड आहे माझ्या दादाचं महाराज नुसते मनगट हालतं पण मृदुंगातून बोल काढते असे मृदुंग सम्राट मृतुंग महाराज मार्तंड भैरव गणेशजी महाराज मंगेशजी महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार दादा मंगेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत बरेच महाराज मंडळी आहेत बरं का पण सगळ्यांचा मी नाम उल्लेख करू शकत नाही तुम्ही महाराज आहे तुम्ही महाराज आमच्या म्हणजे आंतरविली सराटीचं भजनी मंडळ सुद्धा आहेत बरं का आप्पा आप्पा सगळ्याचे आप्पा आहेत ज्याला नाही कुणी आप्पा जा त्यांच्या घरी जेवायला आप्पा सगळ्या महाराज लोकांना जेवण देतात असे आमचे आप्पा आहे आणि महाराष्ट्राची गाणं कोकिळा खूप बहिणीसारखं प्रत्येक महाराजावर प्रेम करणारी आणि महाराष्ट्रात विशेषतः शीतलताई साबळे पाटील वरती प्रेम करणारी आमचे असणारे ज्योतिताई धनाडे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे कोटी कोटी धन्यवाद सगळे बघा विनाकऱ्यापासून तर यांच्यापर्यंत आणि यांच्यापर्यंत सगळे आमचे नावं घेतले असं समजा बरेच अशोक भाऊ सुद्धा काळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही फार मोठं योगदान आहे तेही आपल्याला कायमच जीव घालत्या आताही डबा घेऊन येईल मला म्हणे परत भूक लागली का गाडीत डबा आहे मी म्हणलं संग द्या भाकरी आता काय करते महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहे हे बघा आपला वारकरी संप्रदाय आपलं एकच ध्येय आपल्याला मराठा आरक्षण पाहिजे बरोबर की नाही आपलं एकच ध्येय आपल्याला मराठा आरक्षण पाहिजे आपला वाघ 17 दिवस उपोषण करू शकतो एकाने मला सांगितलं महाराज काय तुम्ही आरक्षणासाठी लढता आणि काय तुमचा वाघ उपोषण करतो म्हणलं आमचा वाघ असा आहे ना सगळे वाकले पण एक लक्षात ठेवा महाराज आमचा वाघ मंत्रिमंडळ आलं तरी नाही वाकला एका वाघानं एवढं जाम केलं बाकीचे कसे नाद खोळाय म्हणलं ते असताना फाट्याकावर लिहेल छोटा पॅकेट बडा धमाका दिसायला साधे भोळे मनोज पाटील पण धमाका मात्र बडा केला मी एकच सांगेल अरे कोण म्हणता आरक्षण भेटत नाही कोण म्हणतं आरक्षण भेटत नाही आता आम्ही घेतल्याशिवाय सोडत नाही कारण या वेळेला महाराज जो दांडा मिळाला
तो महाराज मजबूत मिळाला, आणि ज्याच्या खांद्यावर दांडा आहे तो खानदानी मिळाला, एवढं लक्षात ठेवा महाराज. खानदानी मराठ्याचं छत्रपती शिवाजी महाराजाचं रक्त आहे, बेमानी रक्तात नाही महाराज. मनोज पाटलांनी जर ठरवलं असतं, खरं सांगा, आज एवढे तुम्ही आलेत बहुसंख्येने. माझी एक विनंती, मागून येणारे जेवढे महिला मंडळ गडी माणसं आहे त्यांनी मागच बसायचं, पुढे यायचं नाही. ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. विठाला ऐका, आज तुम्ही आम्ही एवढे जण उपस्थित आहोत महाराज कशासाठी? फरक महाराज या वाघाला मानाचा मुजरा देण्यासाठी. एक सांगू, 14 ऑगस्टला म्हणजे उद्या 13 आहे, परवा दिवशी भरपूर मोठी सभा आहे. म्हणजे असा महाराज लाट येणार आहे, नुसती लाट. पंढरपूरच्या सोहळ्याला जसं ज्ञानोबा तुकोबा गजानन महाराज महाराष्ट्रातून जेवढ्या पालखी येतात आणि पंढरपुरात येतात, त्याच्याही पेक्षा काही पटीने समाज आज महाराज आंतरवेली सराटीला 14 तारखेला गोळा होणार, एवढं लक्षात ठेवा महाराज. आणि या कीर्तनाच्या माध्यमातून ऐका, जेवढे युट्यूबचे पोरं इथं कॅमेरे घेऊन आलेत, मस्ताने एवढे कॅमेरे आहेत महाराज, फोनही चालू आहेत. सगळ्याला माझी विनंती, शीतलताई साबळे पाटील युट्यूबला कीर्तन देत नाही, पण हे कीर्तन फक्त माझ्या समाजासाठी माझ्या बांधवांसाठी आहे. म्हणून मी हे कीर्तन का दिलं तुम्हाला विनंती करते. महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यात हे मराठी बांधवांपर्यंत हे कीर्तन जाऊ द्या. का? 14 तारखेला जेवढे लोक येणारे, ऐका रे, हे कीर्तनाच्या माध्यमातून मी सांगते, आपल्याला यायचंय. आपला एकच नेता आहे मनोज पाटील जरांगे. जरांगे साहेब काय बोलतात हे ऐकू नाही आलं तरी चालेल. आपला माणूस खंबीर आहे, बेमान नाही, फुटणार नाही. जिथं जागा भेटेल तिथं शांत चित्तानं बसायचं महाराज. गडबड गोंधळ करायचं नाही, कारण काही आग लावे सुद्धा असतात. कायमचं कायम पोट दुखत, कळतंय का? कायमचं कायम पोट दुखत, काहींना कायम ऍसिडिटी असते, ती युनोनी जात नाही, जळजळ. मी काय बोलते तुम्हाला कळतं का? काहींना जळजळ आहे, काहींना पोट सुळू ठेले. जिथं जागा भेटेल सभेमध्ये तिथं गपचीत बसायचं, बडबड गोंधळ करायचं नाही. एखादी आग लावे जर आले असेल, त्यांनी बडबड गोंधळ केला, आपण शांत चित्तानं बसायचं. डायरेक्ट कॅमेरे चालू करायचे मोबाईल मधले. कोण्या गावातला असतं शूटिंग काढून घ्या, आपल्या गावातले मराठी बांधव त्याला सापडतील, काळजी करू नका. फक्त आपण महाराज गडबड गोंधळ करायचं नाही. आणि सभेला जेवढे येणारे त्यांना विनंती आहे, उद्याच्या दिवशीच गाड्याच्या टाक्या फुल करा. 2 व्हीलर वाले असू नाही तर 4 व्हीलर वाले असू, म्हणजे इकडल्या परिसराच्या पेट्रोल पंपावर ताण पाडायचा नाही. गाडीच्या डिझेलच्या पेट्रोलच्या टाक्या फुल करा. येताना 4-5 पाण्याच्या बाटल्या जास्त आणा. येताना 5-5, 4-4, 5-5 रुपयाची बिस्किटचे पुडे आणा, चॉकलेट आणा. येताना बरोबर ग्लुकोनडीची पावडर आणा. खाली प्लॅस्टिकचे गल्लाच भेटतात. स्वतःला, कारण उन्हाचा पारा जास्त आहे, स्वतःला कामा येणं शेजारच्याला कामा येण्याची जास्त काळजी घ्या. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. विठाला आपण आज या ठिकाणी उपस्थित राहिलोय, अभंग अतिशय सोपा आहे. आणि महाराष्ट्रातले गुणीजन गायक वादक, अरे महाराष्ट्रातला पहिला सप्ताह आहे, मी म्हणते जगातला विश्वातला पहिला सप्ताह अंतलवेली सराटीमध्ये घडतोय. सप्ते लय केले लोकांनी, किती? 10, 11, 12, लाईटवाला माला 15, बरोबर आहे का नाही? 15 दिवसाच्या उपर आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक सप्ताह कोणी केला नाही. ज्ञानेश्वर दादा, बरोबर का गिरी बाबा? कोणीच केला नाही महाराज, कोणीच नाही. आंतरवेली सराटीमध्ये महाराज 40 दिवसाचा सप्ताह. जोक आहे का? आम्ही बाबा लोक फुकट कोणाच्या घरी जात नाही. हा, आम्ही बाबा लोक फुकट कोणाच्या घरी जात नाही. या जरांगे पाटलांमध्ये काहीतरी जादू आहे. अख्ख्या महाराष्ट्रातले लोक फुकट आणले महाराज इथं महाराष्ट्रात. ऐका, सगळे गायक वादक इथं कीर्तनाला आहे. आमचे मंगेश दादा किती लांबून आले, आमचे पंढरीनाथ दादा. अरे हे प्रेम आहे संप्रदायावरचं, हे प्रेम आहे. मला गिरी महाराजांनी फोन केला, मुलगी मानतात ते, मला लय प्रेम. आणि गिरी बाबा म्हणजे फोन आला, पैशाचं काही बापच विचारायचं नाही, तिथं पैसा विचारायचंच नाही. बाबांना दिलं ते घ्यायचं आणि गप राहायचं. आतापर्यंत सराटी आणि परिसरात बाबांनी कमी पैशात आणलं, पण इथं तर फुकटच आणलं. मागच्याला माझी विनंती आहे की तुम्ही महाराज साहेबांबरोबर बोला, साहेबांबरोबर फोटो शूट करा. कारण साहेब दमणाऱ्यातले अजिबात नाही, ते तुम्हाला दमवतील. साहेबांचा पाय जमिनीला टेकत नाही हो. मगाशी येताना आम्हाला फोन आला की साहेब रोडलाच आहे, आपल्या वडीगोद्री जवळ स्वतः बघायला गेले ग्राउंड कसं आहे पार्किंगचं. खरंच महाराज असा नेताच होणे नाही. अहो समाजाला सांगितलं, गोद्या पाटल्यातले 123 गावांनी या मराठा आरक्षणाच्या सभेसाठी पैसा दिलाय. गोदापट्ट्यातल्या गोदावरीच्या काठावर राहणाऱ्या, गोदावरीच्या कुशीमध्ये राहणाऱ्या 123 गावांनी मराठा आरक्षणाच्या सभेसाठी पैसा पुरवला. आणि महाराष्ट्रात एकच नेता असा झाला, तो पैसा कमी पडला, माझा धारी का असे म्हणणारे फक्त मनोज पाटील जरांगे, एवढं लक्षात ठेवा.
माझं घर का फक्त महाराज पैसा कमी पडू देऊ नका. असा कोण नेता आहे? हा काही नेते झाले कार्यकर्त्याचं घर का? अशा म्हणणारे लय झाले. कार्यकर्त्याचं इका पण महावाढदिवस साजरा करा, मग कोणी बी आणा पण तुमचे घर इका. पण असा महाराष्ट्रात एकच नेता झाला, मपलं घर इका. कोणाचं मपलं? शेजारचीच नाही काय, चंदरवागा. ती माझ्याकडे पाहू राहिली, तिला वाटत मग हाई किती का काय, तो नाही की विठाल. ऐका महाराज, एवढे गायक वादक अहो हे महात्मे, अहो 50-50, 60-60 हजार दिले तरी सप्त्याला येत नाही ज्ञानेश्वर दादा. येत्या का? आता तुम्ही सुद्धा हलक्या आधी 35-30च्या पुढे जात नाहीत महाराज. हे लोक हे म्हणते आमचा भाव सांगत, अरे माझ्या भावाची जाहिरात करून राहिली मी. ऐका, हे महात्मे काय साधे आहेत का महाराज? एवढे महात्मे. पण ऐका, आज म्हणजे आंतरवेली सराटीमध्ये साक्षात पंढरी अवतरली आणि साक्षात रायगडाचं चिन्ह या ठिकाणी दिसतंय महाराज. रायगड अवतरले, एवढे मावळे आज गोळा झाले महाराज. याच्यापेक्षा काय पाहिजे अजून? आणि माझी विनंती आहे, तुम्हाला टाळ्या वाजायच्या तर मोकळ्या मानानं वाजा, उगाच टोल नाक्यासारख्या वाजू नका. अहो काही जे पहिल्यांदा आले ना, हे खरंच काही मनोज पाटलाला भेटायला आणि पाहायला आले. पाहू बाई गावातलं इंडत होतं, लोक गोळा केले बाहेर, गावात आले, आता कसे पाहू. मग असे आम्हाला त्या घोळक्यात मनोज पाटीलच ओळखू येईना, मी फक्त नजरेवरून ओळखलं त्यांना, डोळ्यावरून. आणि खरंच महाराज सर्वसामान्य माणसाची जाणीव. एकटी मी लेडीज होते तर लगेच सांगितलं ताईला पुढे येऊ द्या. बस म्हणलं माझा वाघ खानदानी, म्हणलं बाया माणसाची जाण ठेवणारा वाघ आहे म्हणलं. जाऊ द्या मारू द्या गाड्या. अहो आम्ही कीर्तनात आरक्षणाचं, राजकारणाचं, शेतकऱ्याचं बोलायचं, काहींच्या बुडाला लय आग लागती. एक जण तर कीर्तनात मला तुम्ही कशाला शेतकऱ्याचे मुद्दे मांडी त्या, कशाला आरक्षणाचं बोला त्या, तुम्ही कशाला शिवाजी महाराज सांगा त्या. म्हणलं आमचा बाप शिवाजी, आम्ही नाही सांगायचं, मग काय लोकांनी सांगायचे का म्हणलं शिवाजी महाराज. एकाने मला विचारलं, तुमचे शिवाजी राजे तुम्ही रोज कीर्तनात सांगता, पोवाडे गाता, शिवाजी महाराजाचं चरित्र सांगता, तुमचे शिवाजी महाराज देव होते का? म्हणलं ऐक, आमचे शिवाजी महाराज देव नव्हते, पण आमच्या शिवाजी महाराजांमुळे मंदिरातला देव जागेवर आहे, हे शिवाजी महाराज होते आमचे. लक्षात ठेवा महाराज. या गायक वादकांसाठी मी एकच म्हणेल, मी बऱ्याच जणांचे नावं घेतले रे, माझा राग नाही न्यायचा तुम्हाला राग नाही न्यायचा. मी नावं नाही घेतले तुमचे, आणि मी आज घेतले पाहिजे असं काही नाही. संक्रांतीला तुमच्या बायकांनी घेतले असतील, पण एका उखाण्यात मी सगळ्या गायक वादकाचे नाव घेते, म्हणजे सगळे खुश होतील. घेऊ का ग? अंतरवेलीच्या बाया, गायक वादकाचं नाव घेऊ का ग? घेऊ का? घेऊ, हा घे ना. नावावर जुवार ग तुमचा. ऐका, एका उखाण्यात मी गायक म्हणजे आपले गायक वादक खुश होतील, बरोबर आहे की नाही? एका उखाण्यात मी सगळ्या गायक वादकाचं नाव घेते. ऐका, पांडुरंगाच्या पायावर फुल वाहते वाकून, पांडुरंगाच्या पायावर फुल वाहते वाकून, आंतरवेली सराटीमध्ये आरक्षणाच्या 40 दिवसाच्या सप्त्याला फुकट आलेल्या गायक वादकाचं नाव घेते. माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा मान राखून, माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा मान राखून. झाले सगळे खुश, आता काहीच टाइम नाही. फक्त माझी विनंती, टाळ्या वाजायचे तर मोकळ्या मनाने. ते पहिल्यांदा जे मनोज पाटलाला पाहायला आले नाही, ते टाळ्या कशा वाजायचे माहिती? मंगेश दादा घे घे धर धर, टाळ्या द्यायचे वाजते, घे घे, जसं जीवर आलं त्यांच्या. ऐका, अरे टाळीचं महत्व लय. जो करील कीर्तनात टाळी टाळी, टाळीची टाळा टाळी, उद्या सकाळी ते असं यमक उटाळी. बाबा तुमचं तुम्हाला काय करायचं. आणि टाळीचं पुण्य इतकं आहे. ऐका, आणि कीर्तनात बसले ना, अरे आपल्याला आरक्षण मिळणार, अशा वाघासारखं बसलं पाहिजे माणसानी. कॅमेरावाला बळच आपल्याकडे आला पाहिजे. लय भारी बसलं गाड्या, याचा फोटो घेऊ आपण. असं बसलो आहे बघा मार गाड्या. एखाद्या बँकेचं कर्ज घेऊन बसले, काय अण्णा अन्न फ्रेश बसा ना महाराज. 17 दिवस उपोषण करून, अहो महाराज ऐका, एका दिवसात 2 जिल्ह्यात सभा घेऊन तोच आनंद, तोच उत्साह जर मनोज पाटलांच्या चेहऱ्यावर दिसेल तर आपण कीर्तनात कसं बसलं पाहिजे याचा विचार करा रे जरा. ऐका, 48 गावची सभा ज्या वेळेस घेतली, 48 गावामध्ये सभा घेतल्या, आणि 49वी सभा घ्यायला बीड मध्ये शिवतीर्थावर ज्या वेळेला 3:30 वाजता मनोज पाटील जरांगे येतात,
त्यावेळचा व्हिडिओ बघा, डोळे भरून येतील. तोच उत्साह, तेच प्रेम आणि तोच आनंद मनोज पाटलांच्या चेहऱ्यावर होता. नाराजी अजिबात नव्हती महाराज, नव्हती महाराज. की मी दमलोय हा विषयच या माणसाच्या मनात नाहीये ना. मग कीर्तनात फ्रेश पैकी टाळ्या वाजवा. टाळीशिवाय मजा नाही महाराज. ऐका महाराज, मी नेहमी सांगत असते, भोजन की मजा थाली से, फूलों की मजा माला से, झगड़े की मजा गाली से, ससुराल की मजा साली से. मेवणी कळते की मेवणी, मेवणी 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 मानल्यावर मूड मध्येच आली. त्याला माहिती बॅलन्स टाकून द्यावा लागतो. ऐका, भोजन की मजा थाली से, फूलों की मजा माला, फूलों की मारा, झगड़े की मजा गाली से, ससुराल की मजा साली से, और हरि कीर्तन की मजा ताली से. विठाला विठाला. आपल्याला शरण जायचंय. खूप सुंदर मुद्दा सांगितला. मग शरण जायचंय, पण देवानं आपले काम करताना लाज सोडली. साधावया भक्ती काज नाही लाज धरित. भगवंतानं भक्ताचे काम करताना लाज सोडली. वा या. मग तुम्ही आम्ही भगवंताचे काम करताना का लाज सोडून परमार्थ करू नये. आमचे बळीराम दादाही आले, आमच्या ज्योतिताईंचे पप्पाही म्हणजे वडीलही आले. बरे, आज माझे वडील सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहे. खूप कष्ट केलं, स्ट्रगल केलं आमच्या वडिलांनी, तेव्हा आम्हाला एवढं मोठं केलं. ऐका, भगवंतानं भक्ताचे काम करताना लाज सोडली. मग आपण आपल्या संप्रदायाचं, धर्माचं काम करताना, भगवंताचं काम करताना लाज सोडली पाहिजे. मग ऐका, या अभंगात 3 प्रश्न निर्माण होतात. शरणागती करायची कुणी करायची, का म्हणून करायची, कशासाठी करायची. शरणागती जीवाने जीवाची, जीवाने जडाची न करता जीवानं देवाची शरणागती करण्यामध्ये कृतज्ञता आहे परमकल्याणी. अजून सोपं सांगू, महाराज ज्ञानोपराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, करतुम अकरतुम अन्यथा करतुम माऊली म्हणतात. जो मज हो या अनन्य क्षरण, तयाचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणगताक्षी शरण मीची मनवानी शरण जावे, मनवानी शरण जावे, मनवानी शरण जावे, मनवानी शरण जावे. सर्व सर्व भाव नमसी तो हवूत रील पार, तो हवूत रील पार. सर्व भावे देवाची, सर्व भावे देवाची, तो हवूत मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी. काया वाचा मनाने तुम्ही माझी शरणागती करा. शरणागताला तारणारा मीच एक आहे. मग जीवाने जीवाची, जीवाने जडाला शरण जायचंच नाही. जीवानं देवाला शरण जाण्यात कृतज्ञता आहे परमकल्याणी. नाही कळलं, अजून सोपं सांगते. ऐका, आपलं काही दुखायला लागलं की आपण कोणाला शरण जातो, डॉक्टरला. मग महाराज म्हणतात, मड्यापाशी करुणा केली तैसी गेली वृथा. मेलेल्या प्रेताजवळ किती दिवस रडत बसले म्हणजे ते उठून तुमचं काम करू शकेल, शक्यच नाही. महाराज म्हणतात, स्वयापनाची रीता रडे पुढिल्याची हिता. हाही माणूस खांबाला बांधलेली, तोही माणूस खांबाला बांधलेली. हा म्हणतो मला सोडवा आणि तो म्हणतो मला सोडवा. दोघही बंधन हाते, दोघही एकामेकाला सोडू शकत नाही. अजून सोपं सांगू, अरे ज्याला स्वतःची खरूज बरी करता नाही आली, तो दुसऱ्याचा नाही टाकावा बरा करणार आहे. मग तुमचं दुखायला लागलं, तुमचं दुखायला लागलं की आपण कोणाकडे जातो, डॉक्टरकडे. मग ज्या डॉक्टरची आपल्या बॉडीसाठी, शरीरासाठी आपण नेमणूक केली, तो पहिला रोग निवृत्त हवा. डॉक्टरचे आजार पहिले बरे हवे, तेव्हा गेलेले पेशंटचे डॉक्टर आजार बरे करील एवढं ध्यानात ठेवा. डॉक्टर रोग निवृत्त हवा, मग तेव्हा तो गेलेले पेशंटचे आजार बरे करील ना. डॉक्टरच जर आजारी असला मग गेलेल्या पेशंटचा डॉक्टर कस काय बरा करील. बरं, काहींच्या आजाराला डेंजर आहे मंगेश बुवा, इतके डेंजर आबा, इतके डेंजर आजार ते मेळच लागत नाही गिरी बाबा. काहींच्या आजाराचा इतके डेंजर. एक वेळेस बाई बरी गडी बरा, पण बाई नको, बाईचे आजार गुत्यात गुते, गुत्यात गुते, गुत्यात गुते.
काय बोलत तेच कळू देत नाही. सेकंदाला आजार बदलणारं मॉडेल म्हणजे बाया माणूस. नवऱ्याचे हात टेकले पण तिचा आजार कळा ना बाई. काय कशा पाहत्यात माझ्याकडे. तुमच्या आजाराचा मेळ लागला का डॉक्टरला तरी? बायाचे आजार जेवायला बसल्यावर एक सांगती, धुणं धुवायला गेल्या दुसरा सांगती, नवऱ्याच्या गाडीवर बसल्या तिसरा सांगती, डॉक्टरकडे गेल्या चौथाच सांगती. बायाचे आजार गुत्तेत गुत्ते. आपली आंतरवेली सराटीची म्हातारी आजारी पडली, दवाखान्यात नेली. नातली म्हातारी जिबड्यात आणि नेली जालन्याला दवाखान्यात. डॉक्टर म्हणे म्हातारे काय होत? ती म्हणे ना मला लय उचलू फिकीत. डॉक्टर म्हणे म्हातारे आपल्याच घरात फिकीत का लोकांच्या घरात फिकीत? जालन्याच्या मारा डॉक्टरला काही मिळच लागाना. त्या डॉक्टरनं घाल सलाईन मिळच लागाना. शेवटी ती म्हातारी त्या डॉक्टरनी सांगितलं इथून उचला आणि कुठे बी न्या, मला काही मिळ लागाना. मग घरच्यांनी 20,000 रुपये बँकेतून काढले, भाड्याचं जिबडं केलं. ती म्हातारी जिबड्यात काढली आणि मुंबईला नेली. मुंबईच्या डॉक्टरने विचारलं म्हातारे काय होतं? ती म्हणे मला लई कसं नसं होतं. डॉक्टर म्हणे आधी कसं होतं का नसं होतं? ती म्हणे ते नाही माहीत, दोन्ही बी संगच होत. काय आजार आहेत का तुमचे? काहींचे आजारच लय डेंजर. एक वेळेस बाई बरी पण गड्याचे आजार लय अवघड. मी काय म्हणते, डॉक्टरला कमी वेळात तुमचा आजार समजून सांगा, ते तुम्हाला टॅबलेट देतील, इंजेक्शन देतील आणि क्लिअर करतील. बडबड करण्याची काही गरजच नाही. कमी वेळात कमी शब्दात आजार कळू द्या ना डॉक्टरला. काहींचे आजार इतके डेंजर आहे, बडबड काही मेळच लागत नाही. आमच्या भागात एक म्हातारे, त्याला नेत्ररोग झाला. नेत्ररोग. त्याला एका माणसाचे 2 माणसं दिसायचे. त्याला बायका 2 दिसायच्या, मेवण्या 2 दिसायच्या, घर 2 दिसायचे, दार 2 दिसायचे. बैल 2 दिसायचे, वखर 2 दिसायचे, पुरी 2 दिसायच्या, जावई 2 दिसायचे, मोबाईल 2 दिसायचे, ट्रॅक्टरचे मुटके 2 दिसायचे. आबा बाबा आता तर कळच झाला बाबा. सगळं 2 दिसायचं महाराज. बायको म्हणे बाई पप्प्याची पप्पा एखादा डोळ्याचा डॉक्टर पहा बाया, ते खासड तरी नीट करून आणा बाया. आख्या आंतरवेलीत वडी गोदरीत तोंड काढू दे ना बाया. पाहुणे रावळे चांगला डोळ्याचा डॉक्टर पहा. ते संभाजीनगरला गेलं नेत्र रोग तज्ञाकडे. नीट ऐक बरं का, कोणाकडे गेलं? नेत्र रोग तज्ञाची व्हिजिट केली. तिला म्हणे डोळ्याचं नीट करून आणतो. गेलो बाया संभाजीनगरला. गेलं संभाजीनगरला, डॉक्टरने बोलवलं कंपाऊंडरने. बाबा तुमचा नंबर आला चला. म्हातार आतमध्ये गेलं. डॉक्टर म्हणे काय होतं? म्हातारा म्हणे लय चांगला माणूस होतं, एका माणसाचे 2 माणसं दिसत्या. मला बायका 2 दिसत्या, मेवण्या 2 दिसत्या, घर 2 दिसत्या, भाकरी 2 दिसत्या, म्हशी 2 दिसत्या, बैल 2 दिसत्या, वखर 2 दिसत्या, नांगर 2, जावई 2, मेवण्या बी 2 दिसत्या. डॉक्टर म्हणे बाबा मूर्ख आहे तुम्ही एकट्यानं यायचे तर तिघ काला आले. कळलं का तुम्हाला? बरोबर आली रेंज तुम्हाला. बरं झालं आली. पेशंट 2 माणसं पाहत होत, डॉक्टर 3 माणसं पाहत होत. सुधरायचं कुणी कोणला? विठाला लई बेकार. काहींचे आजारच इतके डेंजर आहे. आपलं सराटीचं आंतरवेली सराटीचं म्हातारं दवाखान्यात गेलं. डॉक्टर म्हणे काय होतं? म्हातार म्हणे डॉक्टर साहेब मी आंघोळ केली का मी वल्ला होतो, मी जेवण केली का मला भूकच लागत नाही, आणि मी चालायला लागलो का मी मागं पुढं पाय पडत आहे. डॉक्टर मी झोपलो का मला दिसतच नाही. डॉक्टर 1.5 तांब्या पाणी पिलो. आता काय करावं? मग नेमकी काय होतं बाबा एक्झॅक्टली सांगा. काय नाही, मी झोपलो का मला दिसतच नाही, आणि मी जेवलो का मला भूकच लागत नाही,
आणि मी चालायला लागलो का बाई मागं पुढं पाय पडत या आणि मी आंघोळ केली का मी वल्लाच होतो. डॉक्टर हुशार होते तर आंतरवेली सराटीचे होते. आंतरवेली सराटीचे डॉक्टर होते. डॉक्टर म्हणे बाबा काय करू नका रात्री उन्हात बसत जा. कळलं ना तुम्हाला? हे जसं आहे मग ऐका, कमी वेळात कमी शब्दात डॉक्टरकडे आपल्या बॉडीचा कोण आहे? डॉक्टर आहे. मेन माणूस कोण आहे? आपल्या बॉडीचा डॉक्टर माणूस आहे. मग त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याला कमी शब्दात कमी वेळात तुमचा आजार सांगा, ते डॉक्टर तुम्हाला इंजेक्शन देतील, टॅबलेट देतील, सलाईन देतील आणि हेल्दी करतील. ऐका, मग जसं आपल्या या सर्वांग बॉडीचा, आपल्या तालुक्याच्या जिल्ह्याचा महाराज, तालुक्याचा जिल्ह्याचा डॉक्टर, गावातला डॉक्टर या बॉडीचा, मग डॉक्टरकडे गेल्यानंतर तो इंजेक्शन टॅबलेट देऊन आपले आजार बरे करतो, तसा वारकरी संप्रदायाचा हिंदू धर्माचे 2 डॉक्टर आहे. एक पंढरपुरात 28 युगे झाले विटेवर उभा आहे आणि दुसरा माझा छत्रपती शिवाजी राजा. मग जोपर्यंत देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख. अरे देवाला सुख दुःख सांगा. काया वाचा मनाने शरण गेला तर देव आपलं काम केल्याशिवाय राहत नाही. मग धर्मनीती आणि राजनीती एकत्र आली तर महाराज जगामध्ये माणसं सुखी झाल्याशिवाय राहत नाही. पण धर्मनीती आली तर राजकारण येत नाही आणि राजकारण आलं तर धर्मनीती येत नाही. पण ऐका, धर्मनीती आणि राजकारण एकत्र करून स्वराज्याची स्थापना करणारे माझे छत्रपती शिवाजीराजे महाराज. छत्रपती शिवाजीराजे लई आले लई गेले महाराज. पण ऐका महाराज, कोणत्याच बँकेत साधं अकाउंट नसलेला, कोणत्याही बँकेत साधं अकाउंट नसलेला आणि दोन्ही खिशे मोकळे असणारा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस मनोज जरांगेंच्या रूपामध्ये या महाराष्ट्राने पाहिला. या महाराष्ट्राने पाहिला महाराज. लई आले लई गेले. अरे तो औरंग्या कळेल का? तो औरंग्या 5 लाखाचा फौज फाटा घेऊन मराठ्यांना रोखण्यासाठी आला होता. नीट शब्द ऐका, औरंग्या मराठ्यांना रोखण्यासाठी 5 लाखाचा फौज फाटा घेऊन आला होता. अरे आंतरवेली सराटी दाखव मंत्रिमंडळ आला तरी हा वाघ वाकला नव्हता. हा वाघ वाकला नव्हता महाराज. काय सांगू तुम्हाला महाराज, लई आले लई गेले. या समाजाने महाराज मनोज पाटील जरांगेंना एवढं जवळ का केलं? अरे ज्याच्या खिशामध्ये महाराज म्हणजे ज्या माणसाच्या खिशामध्ये 1 रुपया नाही आणि जो निस्वार्थी भावनेनं 2 एकर जमीन समाजासाठी विकून जर क्रांती करीत असेल तर मला असं वाटतं त्या माणसाच्या मागं उभं राहायला काय अडचण रे. ऐका दादा, माझे हात जोडून विनंती आहे. माझे वडील आलेले आहेत महाराज. माझ्या आईला यायचं होतं पण घरी साहेबीन सोंगायचा कार्यक्रम चालू आहे. आम्हाला शेती बाबा, आमच्या आई वडिलांनी खूप स्ट्रगल केलं. एकाने मला लई हिणून बोलतात लोक, कारण आम्ही ओपन आहे, तुम्ही खुला आहे ताई, तुम्ही खुला तुम्ही ओपन आहे, किती शिका तुमचं काय होणार नाही. महाराज मला 3 बहिणी आणि 1 भाऊ आहे महाराज. खूप हाल आहे आमची, खूप हाल होती महाराज. ज्ञानोबराय आणि तुकोबरायच्या आशीर्वादाने आता बरे दिवस आले. ऐका, मला या कीर्तनातून तुम्हाला इमोशनल करायचं नाही अख्ख्या महाराष्ट्राला किंवा कीर्तन ऐकणाऱ्यांना, आणि जे कोणी आरक्षणावर बोलते त्यांना मला इमोशनल करायचं नाही. पण आरक्षण का गरजेचं याची जाण मला तुम्हाला करून द्यायची आहे. माझ्या आयुष्यात सत्य घटना घडलेली मला आतापर्यंत समाजापुढे सांगायला कधी वेळ मिळाला नाही, कारण आरक्षण हा विषय कधी कुणी काढलाच नाही.
आता हे आरक्षण माझ्या मनोज पाटील जरांग्यांनी लावून धरलं म्हणून समाजाला कळालं. नाही तर प्रत्येक घराघरात जा मराठी माणसाच्या महाराज काय त्या पोरांचे हाले. जेवढे काही महाराज आज आंतरविली सराटीमध्ये एवढी क्रांती झाली महाराज. अरे लोक नावं ठेवतात, हे नावं ठेव ते नावं ठेव, पण मोठे मोठे ठेवतात. पण आंतरविली सराटीमध्ये मी जेव्हा कायमचं येते मी इथं कीर्तनाला महाराज, हा माझा बाले किल्ला आहे. नेहमी लहानपणापासून इथं मी कीर्तनाला येते. तर महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केलं, कधी जातीभेद केला नाही. मला आंतरवेली सराटीचं कौतुक करावं वाटतंय की प्रत्येक जातीचा माणूस आंतरवेली सराटीत महाराज राहतो, पण आमच्या मनोज पाटलाला कधी विरोध केला नाही. सगळ्या बरोबर आहे. अरे लाठी चार्ज झाला तोपर्यंत मनोज पाटील जरांगे कोणाला माहित नव्हते आणि आंतरवेली सराटी कोणाला माहित नव्हती. पण ज्या वेळेला व्हिडिओ व्हायरल केले ना, अरे ज्या मुलांनी व्हिडिओ काढले आणि ज्यांनी व्हायरल केले, अरे त्याला मानाचा मुजरा आहे महाराज. समाजापर्यंत ते व्हिडिओ गेले महाराज. हो अरे आमचं शिवाजी महाराजांचं रक्त आहे. अरे परक्याच्या बाईवर हात न टाकणारे आमचे मावळे शिवाजी महाराज यांची शिकवण आहे. हरिपाठ करणाऱ्या बाया, भजन करणाऱ्या बाया, मनोज जरांगांच्या या मंडपामध्ये महाराज उपोषणाला बसलेल्या माय मावल्या त्यांना दिसल्या नाही, आल्या तशा धडाधडा काठ्या मारल्या. अरे हे राज्य कुणाचं आहे, ही माती कुणाची आहे, आणि खुशाल तुम्ही मारता. अरे मारता तर मारलं, ज्या माय मावलीला उठता येत नाही तिला सुद्धा मारलं. एका माईला तर असं मारलं तिचं डोकं फुटलं. मगाची ते विजय भाऊ भेटले महाराज, आयुष्याचं ओळखण झालं त्या माणसाच्या कपाळाला महाराज. जाऊ द्या महाराज, त्यांनी काही करू द्या, पण माझे हात जोडून विनंती, आरक्षण कशासाठी पाहिजे ऐका महाराज. माझी मोठी बहीण, आम्ही तिचा तलाट्याला फॉर्म भरला होता, खूप सुंदर मार्क तिला पडले. आणि पुलतांब्या या ठिकाणी आमचे वडील तिला घेऊन गेले, यादी लागणार होती त्या दिवशी महाराज, इंटरव्ह्यू होता, सगळं झालं महाराज. माझ्या बहिणीला मार्कही पडले, पण महाराज त्या माणसाने सरांनी सांगितलं, बेटा 4 वाजेपर्यंत थांबावं लागेल, अजून यादी जाहीर व्हायची आणि आरक्षणवाली यायचे राहिलेले महाराज. 85-80% पडलेली पोरगी. त्यावेळेला गाडी घोडं नव्हतं महाराज. माझ्या आई वडिलांनी खूप कष्ट केलेले, इतके कष्ट केले, घालायला कपडे सुद्धा नव्हते. ज्या बाईच्या घरी माझी आई कामाला जायची ना, त्या बाईच्या साड्या आणून माझ्या आईनं घातलेल्या आहे, आणि ज्या बाईच्या घरी कामाला गेली ना, त्या बाईचे कपडे आणून आम्ही घातलेले महाराज. एवढं लक्षात ठेवा. त्या मुलांचे कपडे त्या बाया आमच्या आईला द्यायच्या, आणि ते कपडे आमचं एवढं वैभव दिसतं ना तुम्हाला, आमच्या गाड्या दिसते, आमचे कीर्तनाचे पैसे दिसतात, पण याच्या मागचं स्ट्रगल ऐका. मला कीर्तनकार व्हायचं नव्हतं दादा. माझ्या शाळेमध्ये ज्या वेळेला शिक्षक दिनाचा दिवस होता आणि माझ्या सरांनी मला सांगितलं का शीतल, म्हटलं काय सर, बाई शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकेला सरांना आराम देतात आणि मुलांना शिक्षक बनवतात, माहित असेल तुम्हाला. मला खूप आनंद झाला. मला साडी घालता येत नव्हती, मी माझ्या आईची साडी घेऊन मुलींकडे गेले. अगं आमच्या गावात शिक्षक दिन आहे आणि मला सरांनी मराठी शिकवायला लावेले, मराठी शिकवायचं म्हणे तुम्ही. मी साडी घातली आणि ते डस्टर घेतलं. ज्या वेळेला मी तो लेक्चर बोर्ड पुसला आणि मुलांना शिकवलं, खिडकीतून सरांनी येऊन माझं महाराज सगळं त्या कसं शिकवते ते ऐकलं. आणि संध्याकाळी ज्यावेळेस शिक्षक समारंभाचा समारोप होता, त्यावेळेला स्टेजवरती मात्र सरांनी मला बोलून बक्षीस दिलं महाराज. का दिलं सांगू शीतल? म्हणलं काय सर, खूप छान शिकवतेस ग. अगं मला तुझ्यामध्ये शिक्षिकेचे गुण दिसतात, बोलण्याची डबक दिसते, शिकवण्याची शब्द रचना दिसते. बाळा खूप शिक आणि शिक्षण घे आणि शिक्षिका होण्याचा प्रयत्न कर, मास्तरीण होण्याचा प्रयत्न कर. महाराज माझी बहीण ज्या वेळेला तळलाटीची यादी लागली आणि यादी लागल्यानंतर भाड्याला यायला पैसे नव्हते, जो डबा माझ्या आईनं भाकरी पिठलं करून दिलं तेही उन्हानं इटलं. 5 वाजेपर्यंत माझा बाप पुलतांब्याला माझ्या बहिणीला घेऊन थांबला. आणि महाराज ज्या वेळेला यादी लागली 46 आणि 45% आणि 55% आरक्षण असणारे पुरीन पोरांची यादी लागली, माझ्या बहिणीचं नाव नाही लागलं महाराज, माझ्या बहिणीचं नाव नाही लागलं. नंतर आम्ही त्याच बहिणीला MA BEd, माझी बहीण आता नाशिकला आहे सर्व्हिसला महाराज, त्याच बहिणीला आम्ही MA BEd केलं आणि एका शाळेमध्ये कामाला महाराज सर्व्हिसला लावायचं म्हणून तिथं गेलो. विनंती केली त्या साहेबाला, साहेब म्हणे तुमचं काम होईल. मला इतका आनंद वाटला की काय माणूस आहे, काम होईल. मला वाटलं चला आमच्या घराण्यात कुणीतरी मास्तरीण होणारे, आनंद वाटला. पण जेव्हा त्या PN आम्हाला खोलीत नेलं, सांगितलं तुम्हाला 30 लाख रुपये डोनेशन द्यावं लागेल तेव्हा तुमची बहीण सर्व्हिसला लागेल, तेव्हा आरक्षणाची किंमत कळाली महाराज. मला माझा बाप कष्ट करतो, शेतीत पिकत, कधी पिकत नाही, कधी दुष्काळे, कधी पावसानं शेतीतलं पीक जातं. पहिल्याच बहिणीला जर 30 आणि 40 लाख रुपये डोनेशन मागत असेल, काय करायचं ते शिक्षण. आणि या संप्रदायाकडे मी वळले महाराज. माझं शिक्षक व्हायचं स्वप्न अपूर्ण राहिलं. आरक्षण भेटलं ना, अशा कितीतरी मुली आहे, असे कितीतरी मुलं आहे का आरक्षणामुळे त्यांच्या स्वप्नावर पाणी पडलं, एवढं ध्यानात ठेवा. म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे महाराज.
मानला पाहिजे आपल्या समाजातल्या पोरांना आणि पुरींना. मानाचा मुजरा आहे माझ्या मराठ्याच्या पोरांना आणि मराठ्याच्या बहिणीला. अरे आरक्षण नसताना जर एवढ्या क्रमांकानं पास होतात, आरक्षण भेटल्यावर काय करतील एवढं लक्षात ठेवा महाराज. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ऐका, एका पोरानं बापाला येऊन कवटळलं आणि कवटळून मिठी मारली. बाबा काय बेटा, मनोज पाटील जरांगे आपल्या मराठ्याचा वाघ आहे. हो बाळा. आणि एक सांगू, माझी सगळ्या समाजाला विनंती, सगळ्या लोकांना विनंती आहे, अरे जिवंत महाराज तुम्हाला वाघ बघायचा असेल, तुम्हाला वाघ बघायचा असेल तर तुम्ही जंगलात जातात. सांगेल मी त्या माणसांना, तुम्हाला जर मराठ्यांचा वाघ बघायचा असेल तर तुम्ही आंतरवेली सराटीत या, आंतरवेली सराटीत या. ऐका, त्या मुलानं बापाला प्रश्न केला. मनोज पाटील जरंग यांचं मोबाईलवर भाषण ऐकलं. 17 दिवस उपोषण करणारा हा माझा वाघ, 17 तास आपण उपाशी राहू शकत नाही, पण मनोज पाटील जरंगे 17 दिवस समाजासाठी जर उपोषण करीत असेल तर विचार करा. त्या मुलानं महाराज घरी आला आणि बापाला कडकडून मिठी मारली. बाबा काय आरक्षण म्हणजे काय असतं बाबा? बापाचे खळखळ खळखळ डोळे भरून आले आणि बापानं सांगितलं, बाळा मी काय करतो? म्हणे पप्पा तुम्ही शेती करता. ऐक, मी शेती करतो, नांगर हाकतो, वखर हाकतो, शेतीमध्ये पीक घेतो. बाळा कधी दुष्काळ येतो, पिकाची महाराज वाढ होत नाही, पिकं येत नाहीत, दुष्काळानं पीक जातं. कधी अतिवृष्टी होते बाळा, पीक जातं. कधी चांगला महाराज माल आला तर त्या मालाला मार्केटमध्ये भाव मिळत नाही. मग मी एवढंही कष्ट करून सावकाराकडून कर्ज काढतो, दुष्काळ अतिवृष्टी सहन करतो आणि काबाड कष्ट करून तुला लई शिकवतो, लई शिकवतो. आणि जेव्हा तू शिकून नोकरीला लागायला जातो त्यावेळेला मात्र तुझं आरक्षणामुळे नोकरीचं महत्व जे आहे, मन आहे ते कॅन्सल होतं. म्हणून आरक्षण पाहिजे, म्हणून आरक्षण पाहिजे, त्यासाठी आपल्याला आरक्षण पाहिजे. माझ्या हात जोडून सगळ्या समाजाला विनंती आहे, आपल्या या जीवनामध्ये आलात तर महाराज आपल्या मुला बाळांसाठी या मनोज पाटील जरंग यांच्या पाठीमागे उभे राहा. एक सांगू, आवाज उठवता येत नसल तरी चालेल, आवाज उठवता येत नसल तर उठू नका, पण आवाज उठवणाऱ्याच्या पाठीमागे तरी खंबीरपणे उभे राहा. एवढं केलं तरी लई झालं. निदान उभे तर राहा, उभे राहिलं तरी लई झालं. आणि काय पाहिजे जीवनामध्ये? धर्मनीती आणि राजनीती एकत्र आली. ती धर्मनीती आणि राजनीती माझ्या शिवाजी महाराजांनी एकत्र आली. आणि लोकांना बोललं म्हणजे कीर्तनात लय राग येतो, तुम्ही आरक्षणावर बोलता, तुम्ही राजकारणावर बोलता. अरे आता 2 दिवस झाले मी कीर्तनात माझी व्यथा मांडली, शेतकऱ्याची व्यथा मांडली आणि महाराज सरकारला आरक्षणाची व्यथा मांडली. महाराज लोक म्हणते तुम्ही आरक्षणावर बोलता, तुम्ही राजकारणावर बोलता, का बोलता? मी आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही बोलतो ना. अजून तुम्हाला सांगू का महाराज, कधी काही करा पण संघटित होण्याचा प्रयत्न करा. ऐका, एक दगड घ्या आणि तो दगड तुम्ही कुत्र्याला मारा. ट्रायल घ्या तुम्ही. एक दगड घ्या, तो दगड तुम्ही कुत्र्याला मारा, अहो कुत्र पळून जाईल. दगड घ्या, तोच दगड घ्या आणि तोच दगड मधमाशीच्या पोळीला मारा, आख्या मधमाशा तुमच्यावर अटॅक करतील आणि तुम्हाला तिथून पळून लावतील. लक्षात ठेवा, दगड तोच, मारणारा तोच. पहिला कुत्र्याला मारला, ते पळून गेलं, पण दुसरा मधमाशाच्या पोळाला मारला, त्या मधमाशाच्या पोळाने आपल्याला पळून लावलं. का? कारण त्या संघटित होतात. म्हणून संघटित राहा, इकडं तिकडं भटकू नका. संघटनाला फार गरज आहे. आणि धर्मनीती आणि राजनीती एकत्र आली मग भक्ती म्हणजे काय? अरे भक्तीलाही धर्मच पाहिजे ना. भक्ती नसेल, धर्म नसेल, अरे धर्माच्या रक्षणासाठी तर देवाला आणावं लागतं. मी म्हणत नाही, आमचे तुकोबराय म्हणता धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे नाम बीज वाढवावे नाम. धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी मनोज दादा सारखे माणसे या मृत्यू लोकात येतात. धर्मनीती आणि राजनीती एकत्र आली का कार्य झालं. आणि भक्ती सुद्धा महाराज, भक्तीशिवाय काहीच होऊ शकत नाही. भक्ती असेल तर तुमचं डेफिनेटली काम झाल्याशिवाय राहणार नाही, पण भक्तीच नसेल तर काय किंमत आहे महाराज. आणि कळण त्याला, ज्याला कळलंच नाही त्याला काय उपयोग सांगा त्या महाराज. माईला काहीला किती सांगा, कळलंच नाही तर आपण काय डोकं आपटायचं महाराज. काही डोकं आपटून काही तर इतके येडे मंगेश दादा, इतके येडे, काहीला किती सांगा काहीच फरक पडत नाही. इतके येडे, किती येडे, एवढं महाराज. हे अर्धवट येड आणि ते फुल येड. नीट ऐका बरं का. जा दादा बस. बाबा सॉरी बरं.
दादा अजून कीर्तनाला बसले. मनोज दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मला वाटलं दादा गेले, मला वाटलं, म्हणलं त्यांना महाराज आराम फार अवघड आहे महाराज. मगाशी मी सांगितलं दादा हात लई सुजला हो, आणि लोक गर्दी करतात महाराज. 17 दिवस उपोषण केलं हो, तब्येत खूप वीक झालेली. एवढा सभा घेतल्या. एक सांगू तुम्हाला, लई रयती आले, लई राजकारणी येतील, पण आंतरवेली सराटीचं नाव इतिहासात नोंद होणार एवढं ध्यानात ठेवा बाबा. शपथ घेऊन सांगते तुम्हाला. मी तुम्हाला सांगते, या माणसाला महाराज देवच माणूस आहे, पण आपल्या मोबाईल मध्ये प्रत्येकाने या माणसाचा फोटो ठेवा. मनोज पाटील जरांगे इतके मोठे होणार आहे का ते आपल्याला भेटणार सुद्धा नाहीत महाराज, आपल्याला भेटणार सुद्धा नाही. पण एक आहे, आपले दादा किती मोठे होऊ द्या, पण समाजाचे नाळ जोडेल एवढं ध्यानात ठेवा महाराज. आणि महाराज 17 दिवस उपोषण केलं, तब्येत वीक झाली, लई राजकारणी येतील, लई महाराज येतील आणि जातील, पण मनोज दादांनी जेवढ्या सभा घेतल्या आणि प्रत्येक गावात जेवढं मनोज दादाला प्रेम मिळालं, याच्यानंतर कोणत्या नेत्याला असं करणं अशक्य आहे महाराज. इम्पॉसिबल, होऊ शकत नाही महाराज, होऊ शकत नाही महाराज. अरे पाठी 3 ला 3.5 ला सगळ्यात जास्त सभा गाजली संभाजीनगरची, बीड शिवतीर्थ 3-3 आणि 4-4 वाजता, आणि जाफराबादची, बरोबर आहे की नाही गिरीबाबा. काय महाराज, आणि तेवढाच आनंद आणि तेवढाच उत्साह मनोज दादाच्या महाराज शरीरामध्ये महाराज अंगात पाहायला मिळाला. काय ताकद आहे महाराज. अरे आम्ही सकाळी वर्ष श्राद्धाचं कीर्तन केलं गिरीबाबा, तर संध्याकाळी आम्हाला उमजत नाही सप्त्याच्या कीर्तनाला. संध्याकाळी सकाळी जर कीर्तन केलं, संध्याकाळी जर डबल कीर्तन असेल, तर आमच्या महाराज लोकांना आम्हाला उमजत नाही. दादानं महाराज 49-50 सभा घेतल्या महाराज, पण तीच ताकद आणि तोच उत्साह आहे महाराज. गावात आले तरी मनोज दादा बसतच नाही हो सभेच्या ठिकाणी. मगाशी आमचे संतोष भाऊ जोगदड संभाजीनगरचे सगळे मंडळी, मला इतके फोन आले, मी विचार केला मला एवढे फोन आले तर या वाघाच्या मागे किती लोक असतील मला नुसते इथं यायला सभेत, तर मी विचारच करू शकत नाही. आणि माझी हात जोडून विनंती महाराज, या जीवनामध्ये आलात ना, आपल्याला एवढ्या महान नेता पुन्हा मिळणे नाही महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मिळाले मराठा समाजाला तर फक्त मनोज जरांगे साहेबाच्या रूपात नेता मिळाला, एवढं ध्यानात ठेवा महाराज. ऐका, आम्ही जेव्हा संभाजीनगर वरून निघलो महाराज, सगळ्या आमचे भरपूर आज DYSP SP सगळे येऊन गेले, तर साहेब तिकडे होते, ते त्यांना भेटले, निघून गेले, परत कीर्तनाला आले. आमचे मगाशी आम्ही जेव्हा संभाजीनगर वरून निघलो, पैठण आलो, तिथून मधल्या मार्गे इकडे निघलो, आमचे साहेबही आहेत, तेही नेहमी मला फोन करतात, ते म्हणे या पैठण मार्गे आले तर चहा प्यायला. मला वेळच नाही साहेब. खूप लोकांचं प्रेम आहे महाराज. आपले तुळशीराम भाऊ खूप प्रेम आहे महाराज, काय फोन करीत असतात. ज्या वेळेला आम्ही आलो, मग आम्ही गिरीबाबांना फोन केला. गिरीबाबा म्हणे साहेब रोडलाच गेले, वडी गुजरीला, ती जिथं गाड्यांचं पार्किंग आहे तिथं पाहायला गेली. मी म्हणलं अहो आराम हा विषय आहे का नाही. अहो म्हणे आराम कायचा, त्या विजू भाऊला फोन केला आणि पप्पू भाऊ म्हणून कोणतरी पप्पू भाऊला फोन केला. त्यांना थोडं असं पडू द्या मला, बरं म्हणजे हा आनंद होईल. खूप खूप धन्यवाद. म्हणजे माझं निदान माझ्या भावाने ऐकलं. मी त्यांना म्हणलं थोडा आराम करा, कारण 14 तारखेला तुम्हाला लई लोक भेटायला यायचे, असे तुम्ही उभे राहिले पाहिजे समाजासाठी. आनंद वाटला. ते आहेत कीर्तन ऐकणारे, फक्त बसायची जी त्यांची स्थिती होती त्यांनी ती बदलली, काही घाबरू नका. ऐका, फोन केला म्हणे ताई ते ग्राउंडवर गेले आणि ग्राउंडचा सगळा असणारा बायोडेटा घेणार आहेत का, गाड्या कशा पार्किंग करायच्या. बसणे आणि आराम या माणसाच्या आयुष्यात नाही महाराज. इतकी एनर्जी या माणसाकडे महाराज, इतकी एनर्जी. ऐका, लय आले लय गेले, लय आले लय गेले, पण ऐका, दाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात. दाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात. या महाराष्ट्रात एकच राजे ज्यांना छत्रपती शिवाजी राजे म्हणतात. छत्रपती शिवाजी राजे म्हणतात. एक राजा जिथे जन्मला, एकच राजा जिथे जन्मला, सोनेरी किल्ल्यावर, सोनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचे नाव गाजत गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचे नाव गाजत गडकिल्ल्याच्या